पण या क्षणाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत लोकशाही न्यूजशी संवाद साधतात. आपण थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जाऊया. पृथ्वीराजजी, आपण बघतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात आत्ताच्या क्षणाला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं आणि आज झालेल्या या सगळ्या घटनेचं वर्णन, त्याच्यावर टिप्पणी करताना तुम्ही काय सांगाल? घडलं ते दुर्दैवी आहे, घडायला नको होतं, परंतु त्याचबरोबर याची पार्श्वभूमी काय हे तपासलं पाहिजे आणि पुढं अशा प्रकारचा संघर्ष होणार नाही याकरता काय केलं पाहिजे याचाही विचार करणं गरजेचं आहे. आता आजच्या घटनेला कोण जबाबदार आहे याची चौकशी होईल आणि त्यामध्ये एक विशेष बाब अशी आहे की आंदोलनं देशभरात होतात, पण हे आंदोलन दिल्लीला आलं की तिथं हिंसाचार कसा माजतो. म्हणजे नागरिकता सुधारणा कायद्यामध्ये देखील पाहिलं आपण, मुंबईमध्ये आंदोलनं झाली, बेंगलोरला झाली, केरळमध्ये झाली, देशभर झाली, पण दिल्लीला आंदोलन सुरू झाल्याबरोबर तिथं हिंसाचार झाला, जीवितहानी झाली. आता हे आंदोलन हरियाणा पंजाबच्या बॉर्डरवर आणि दिल्लीच्या बॉर्डरवर 60 दिवस शेतकरी कडक थंडीमध्ये बसून आहेत. अत्यंत शांतता पूर्व मार्गाने त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि ते आंदोलन मोडण्याचा सर्व प्रकार केंद्र सरकारकडून करण्यात आला. नॅशनल हायवेला उकरलं, ट्रॅक्टर पुढे येऊ नयेत म्हणून, त्यांच्यावर वॉटर कॅनन म्हणजे पाण्याचा मारा केला, त्यांना बऱ्याच ठिकाणी अडवण्यात आलं, बऱ्याच वेळी कोर्टातून त्यांना आपले अधिकार प्राप्त करून घ्यावे लागले आणि आता हे दिल्लीत आले आणि दिल्लीत हिंसाचार होतो. आता हे रेग्युलर पॅटर्न व्हायला लागलेलं आहे आणि त्यामुळं मला वाटतं दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा ही केंद्र सरकारच्या हातामध्ये म्हणजे अमित शहा यांच्या हातात आहेत हे आपल्याला विसरता कामा नये. दिल्लीचे मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेकरता जबाबदार नसतात. आपली घटनात्मक तरतूद अशी आहे की दिल्ली राजधानी क्षेत्रामध्ये विशेषतः संवेदनशील आहे, केंद्र सरकार तिथं काम करतं, ही राजधानी आहे म्हणून तिथली कायदा सुव्यवस्था ही केंद्राच्या हातात असते आणि त्यामुळं या परिस्थितीला केंद्र सरकार संपूर्णपणे जबाबदार आहे. आणि एका बाजूला आपण म्हणता की खलिस्तानी आहेत, ह्याच्यामध्ये चीनी धार्जिणे लोक आहेत, पाक धार्जिणे लोक आहेत वगैरे, अशा प्रकारे हिणवायचा आपण प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण त्यांच्याशी चर्चेची विनवणी करतोय. मुळात आपण पाहिलं पाहिजे की ही परिस्थिती निर्माण का झाली आणि त्याचं जर आपण थोडक्यात विश्लेषण केलं त्याला संपूर्णपणे नरेंद्र मोदी यांचा हटवादीपणा यांचा दुराग्रह जबाबदार आहे. मुळातच पहिल्यांदा हे शेतीविषयक कायदे करायचा अधिकार केंद्र सरकारला आहे का, हा घटनात्मक प्रश्न निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर हा प्रश्न प्रलंबित आहे, पण सर्वोच्च न्यायालय त्यावर निवाडा न करता कमिट्या निर्माण करते आणि प्रश्न कसा सोडवायचा जे सरकारचं काम आहे त्यामध्ये हस्तक्षेप करते. खरं म्हणजे मुळात आपण जर थोडा इतिहास पाहिला तर कृषी पणन व्यवस्थेमध्ये आधुनिकता यावी, गुंतवणूक यावी, शेतकऱ्याला अधिक न्याय मिळावा, चांगला योग्य भाव मिळावा याकरता सर्वच प्रयत्नशील होते. मग 2003 साली अटल बिहारी वाजपेयींनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी एक प्रारूप कायदा तयार केला. कायदा केला नाही तर प्रारूप कायदा म्हणजे मॉडेल लॉ तयार करून तो राजांना पाठवला. कारण अटल बिहारी वाजपेयी सरकारला चांगलं माहिती होतं की हे अशा प्रकारचे कायदे करायचे अधिकार केंद्र सरकारला नाहीतच. त्यानंतर सरकार बदललं, मनमोहन सिंग सरकार आलं, शरद पवार कृषी मंत्री झाले. मनमोहन सिंग सरकारने देखील अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातला प्रारूप कायद्यामध्ये काही थोडाफार बदल केला काळानुसार आणि ते कायदे पुन्हा राज्यांना पाठवले की आम्हाला असं वाटतं की आपण अशा प्रकारची सुधारणा केली पाहिजे, पण तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही ही सुधारणा करा. पवार साहेबांची मध्ये पत्र आली होती, ती कशा करता आली होती की आम्ही तुम्हाला मॉडेल लॉ पाठवलेला आहे, प्रारूप कायदा पाठवलेला आहे, त्याचा विचार करा आणि त्यावर पुढे काही कारवाई करा. आता दोन्ही पंतप्रधानांना थेट कायदे करता आले असते कारण कायदे करण्याचं बहुमत त्यांच्याकडे होतं, पण मोदी सरकारलाच हा मार्ग पसंत नव्हता, चर्चेचा मार्ग पसंत नव्हता. त्यांनी कुणाशीही चर्चा केली नाही. आज देशामध्ये जवळजवळ 60% लोकसंख्या शेतीवर आपला उदरनिर्वाह करते, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपानं. त्यांच्या कोणा प्रतिनिधीशी चर्चा केली नाही, विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केली नाही, संसदेत देखील योग्य ती चर्चा होती नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाच्या कायद्याप्रमाणे
एखादं विधेयक जर सरकारने संसदेत मांडलं तर ते विधेयक थेट संसदीय स्थायी समितीकडं किंवा जॉईंट सिलेक्ट कमिटीकडं हे पार्लमेंटरी कमिटीकडे दिलं जातं. तिथं एक अतिशय सखोल असा शांतपणे अभ्यास होतो आणि त्यातून त्या कायद्याचं प्रारूप हे अतिशय सर्वमान्य असं होतं, कारण ती संसदीय समिती सर्वपक्षीय समिती असते. मोदींनी ते का टाळलं? ही परंपरा आहे, हा कायदा आहे की आपण सगळे कायदे पास करण्यापूर्वी संसदेमध्ये त्याच्यावर मतदान करण्यापूर्वी स्थायी समितीकडे पाठवतो. तुम्ही ते केलं नाही. इतकंच काय, जेव्हा कायदे मांडले त्यावेळेला लोकसभेमध्ये जरी बहुमत असलं तरी मोदी सरकारचं राज्यसभेमध्ये बहुमत नव्हतं. मग ते बहुमत त्यांनी कृत्रिमरित्या तयार केलं. मेजॉरिटी वॉज मॅन्युफॅक्चर्ड. त्यामध्ये संसदेमध्ये राज्यसभेतल्या सदस्यांना निलंबित केलं. निलंबित करून आपलं बहुमत केलं. एका दिवसामध्ये काही चर्चा न करता रेटून हे कायदे केले. गैरविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि तो गैरविश्वासाची जी दरी निर्माण झालेली आहे ती कमी करण्यामध्ये केंद्र सरकारला अजिबात यश आलेलं नाही किंवा संपूर्ण अपयश आलेलं आहे. तरी देखील गेली 60 दिवस पंजाब हरियाणाचे शेतकरी, उत्तर प्रदेशचे शेतकरी अत्यंत शांततामय मार्गाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. नॅशनल हायवे खोदले गेले, बॅरिकेड टाकले गेले, अडसर निर्माण केले गेले, वॉटर कॅनोनने त्यांना भिजवलं गेलं, टीयर गॅसचा वापर केला, तरीही त्यांनी आपल्या संयमाचा भंग होऊ दिला नाही. आणि अशा ठिकाणी हे शेतकरी तिथं थांबलेले आहेत. आज 26 जानेवारी हा एक पवित्र दिवस आहे. त्या दिवशी आपलं मागणं आपण राजधानीमध्ये जाऊन मागितलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी आग्रह केला, विनंती केली. पण तिथंही केंद्र सरकारचा विरोध. शेवटी शेतकऱ्यांना कोर्टात जाऊन आपला न्याय हक्क मंजूर करून घ्यावा लागला आणि मग त्यानंतर मग कुठल्या रस्त्याने जाणार, किती वाजता जाणार, हा सगळा खोळ घातला गेला. आणि शेवटी मला वाटतं शेतकरी आंदोलकाचा संयम हा कुठेतरी संपला आणि त्याला कोणीतरी चिथावणी दिली. नक्कीच फक्त एका बाजूने झाले असं म्हणता येणार नाही, त्याला कोणीतरी चिथावणी पण दिलेली आहे. या सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो हा आहे की या सगळ्यात आज जो प्रमुख मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या लढ्याबद्दल कालपर्यंत कोणालाच आक्षेप नव्हता ना, सरकारला जरी असला तरी ते थेट सांगत नव्हते, पण लोकांचं समर्थन होतं. पण आज जे दृश्य समोर येत आहेत त्यातनं काही प्रश्न निर्माण होत आहेत. यातला उद्भवलेला हिंसाचार हा घडवून आणलेला आहे, हा कुणाला तरी अपेक्षित होता की हा या टोकापर्यंत जाऊन पोचलाय आणि त्याच्यातनं त्यांना साध्य करायचं. अगदी आंदोलनात आता भलतेच कोणतरी घुसले आहेत असं म्हणता येईल की हे कोणाला तरी हेच हवंय असं म्हणता येईल. कसं आहे की हे आंदोलनामध्ये खालिस्तानी आहेत, पाकधार्जिणे आहेत, चीन धार्जिणे आहेत, असं हे सरकारकडून नेहमी सांगितलं गेलेलं आहे. आता काय झालंय की 1 लाख ट्रॅक्टर आणणार, 1 कोटी लोक येतील असं शेतकरी आंदोलक म्हणत होते. आता हा जरी आकडा अतिशयोक्तीचा वाचला तरी 25, 30, 40, 50 हजार ट्रॅक्टर येण्याची अपेक्षा होती आणि लाखो लोक येतील हेही काही अशक्य नव्हतं. पण अशा परिस्थितीमध्ये पोलीस यंत्रणा पुरेशी तिथं ठेवण्यात आली का? आणि जो पहिल्यांदा मी मूलभूत प्रश्न विचारला की दिल्लीलाच आल्यानंतर हे हिंसाचार का होतो? मराठा मोर्चे इतके मुंबईत निघाले, कुठेही हिंसाचार झाला नाही. नागरिकता संशोधन कायद्याचं आंदोलन झालं, देशभरात झालं, कुठेही हिंसाचार झाला नाही, दिल्लीतच झाला. शेतकरी आंदोलन शांततेपणे चाललं होतं, दिल्लीच्या बाहेर, दिल्लीत आल्याबरोबर हिंसाचार सुरू होतो. म्हणजे याला कोण जबाबदार आहे? आणि शेतकऱ्यांच्याकडे बोट दाखवणं आणि शेतकऱ्यांनी सगळं केलं म्हणणं हे फार सोपं आहे, पण मला वाटतं याची निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. एका हाताने टाळी वाजत नाही आणि यामध्ये केंद्र सरकारच्या पोलीस दलाचा काय रोल होता याचीही आपल्याला सखोल चौकशी करावी लागेल. नक्कीच या सगळ्या संदर्भात मग जाणून बुजून कोणीतरी आंदोलन बदनाम करण्याचा डाव आखला जातोय का? आपलं काय म्हणणं आहे? असं आहे की मोदींनी आतापर्यंत जे त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेत त्यामध्ये कधीही चर्चा केली नाही, कोणाचे सल्लामसलत केली नाही आणि ते दुराग्रहानं वागलेले आहेत. अगदी उदाहरण आपण जर घ्यायचं तर नोटबंदीचं घेऊ, जीएसटीचं घेऊ, नागरिकता कायद्याचं घेऊ. हे कोणाला विचारत बसत नाहीत, चर्चा करत नाहीत, समन्वय साधत नाहीत आणि कन्सल्टेटिव्ह व्यक्तिमत्व त्यांचं नाहीच आहे. आणि याला कारण असं आहे की आपल्याला इतकं प्रचंड बहुमत मिळालं, म्हणजे देश सगळा माझ्या मागे आहे, मी करेन
त्याला देशाची मान्यता असेल, हम करे सो कायदा. ही जी मानसिकता आहे, ही याला प्रामुख्याने जबाबदार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आता मुळातच ही काही केंद्र सरकारची जबाबदारी नाही का? की हा प्रश्न घटनातज्ञांनी उपस्थित केलेला आहे, की हे कायदे करायचा अधिकारच केंद्र सरकारला नाहीये. मग यावर आपण जर आग्रह करून जर सर्वोच्च न्यायालयाकडून यावर निवाडा करून घेतला असता, तर तो प्रश्न तिथंच मिटला असता. सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं असतं, की नाही बाबा केंद्र सरकारला हा अधिकार नाही घटनात्मक दृष्टीने करायचा, कायदे परत घ्यायचा प्रश्न नाही, कायदे रद्द झाले असते. पण केंद्र सरकार तसं करत नाही. आणि म्हणून काय आहे, की हा प्रश्न सोडवायची इच्छा नाहीये. हे माघार घ्यायची इच्छा नाहीये. हे आता फेस सेव्हिंग चाललेलं आहे, की माघार कोण घेणार? मोदी घेणार का शेतकरी घेणार? आणि हिंदीमध्ये जे म्हणतात, की मूछ की लढाई हो गई है. फेस सेव्हिंग चाललेलं आहे. कसं करायचं? मला वाटतं एक राजकारणी आणि ज्याला स्टेट्समन म्हणतात, त्यामधला हाच फरक आहे, की आज मोदींना बहुमत मिळालेलं आहे. ठीक आहे, ते त्यांनी मिळवलेलं आहे बहुमत कशा प्रकारे. पण त्यांना देश एक ठेवणं आणि देशाच्या जनतेचा विश्वास संपादन करणं त्यांचं कर्तव्य आहे. त्यामध्ये ते अपयशी ठरतायत. नक्कीच आपण अपयशी झालो हा जसा ठपका या सगळ्या वेळी ठेवता वेळी आज राज्यातल्या भाजप नेत्यांशी बोलल्यानंतर ते याच्यातला एक भलताच मार्ग सांगतायत. त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात तत्कालीन काँग्रेस सरकारनं अशा प्रकारच्या कायद्यांना संमती दिली होती. 2006 सालचं उदाहरण घेत आहेत. अशा प्रकारचं अगदी करार शेती असतील किंवा या संदर्भातली जी भूमिका आहे ही महाराष्ट्रातल्या नेत्यांना आता सरकारला सांगता येत नाही आहे का? आपल्या सरकारला सांगता येत नाही. काँग्रेसचा तत्कालीन कायदे धोरणाच्या बद्दल राज्य भाजप आक्षेप घेत आहे, यावर काय म्हणायचंय? नाही, असं आहे की मी 2007 साली मनमोहन सिंग सरकार होतं, शरद पवार कृषी मंत्री होते. अगदी आम्हाला देखील कृषी पणन व्यवस्थेमध्ये आधुनिकता आणली पाहिजे, गुंतवणूक आली पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आलं पाहिजे असं वाटत होतं. पण आम्ही कायदे केले का? आम्ही केला, आम्ही मॉडेल लॉ तयार करून लोकांना पाठवला, राज्यांना पाठवला आणि राज्यांना विनंती केली की तुमचं अधिकार क्षेत्र आहे, आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाही. पण आम्हाला वाटतं की अशा प्रकारचे कायदे तुमच्या सरकारनं, तुमच्या राज्य सरकारने केले पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींनी 2003 साली असं का केलं? अटल बिहारी वाजपेयींना हे कायदे करता आले नसते का? पण त्याला माहिती होतं की कायदे करायचा अधिकारच केंद्र सरकारचा नाहीये. मुळातच तो विषय जर एकदा निघाला तर मला वाटतं आंदोलन तिथल्या तिथं थांबेल. कारण आमचा स्पष्ट आग्रह आहे, आमचा आरोप आहे की घटनात्मक तरतूद आपण पाहिली तर कृषी पणन ही व्यवस्था सगळी राज्याच्या सूचीमध्ये आहे. केंद्र सरकारला याबद्दल मूलभूत कायदे करतायत, कारण प्रत्येक राज्याची कृषी व्यवस्था वेगळी आहे. आज पंजाबमध्ये 95% जमीन सिंचित आहे, महाराष्ट्रामध्ये 18% आहे. महाराष्ट्रातील पंजाबची तुलना होऊ शकते का? म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा घटना तयार केली तेव्हा त्या घटना समितीनं कृषी हा विषय हा राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये ठेवलेला आहे. केंद्राला हे कायदे करायचा अधिकार आहे का? यावर आपण निर्णय का देत नाही? सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांच्या कमिट्या करून तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न, जो कार्यपालिकेचा जो अधिकार आहे त्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून त्यांनी काहीतरी प्रयत्न केला. त्यांनी स्वतःचं काम केलंय का? की अनेक कायदे त्या ठिकाणी, अनेक खटले त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. त्यामुळे तुम्ही निर्णय का देत नाही? तर मूळ मुद्दा तो आहे की अधिकार क्षेत्राचा मुद्दा आहे. आता त्यानंतर आमचं म्हणणं स्पष्ट आहे की आधुनिकता आली पाहिजे, बदल झाले पाहिजे. पण ते बदल लोकांना ज्यांच्याकरता आपण बदल करतोय त्यांना विश्वासात घेऊन बदल केले पाहिजेत का नको? हा जो संसदेमध्ये कायदा पास केला तुमच्याकडे बहुमत नव्हतं, तुम्ही संसदीय समितीकडे कायदे विधेयक पाठवली नाहीत. बहुमत नसताना तुम्ही एका दिवसात तुम्ही हे काही गर्दीमध्ये कायदे पास मंजूर केले, म्हणून गैरविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. नक्कीच हा जो तुमचा मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्यावेळी काँग्रेसनं अशा पद्धतीची भूमिका घेतली होती त्यावेळेला ते विश्वासाचं वातावरण व्हायचं. मात्र आता राक्षसी बहुमताचा वापर करून विरोधकांचं, शेतकऱ्यांचं, जनतेचं या गोष्टी विचारात घेतल्या जात नाही, हा काँग्रेसचा आक्षेप आहे. अगदी राहुल गांधींचंही तेच म्हणणं होतं. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत आंदोलनाच्या चळवळीचा जर इतिहास पाहिला तर ज्या आंदोलनांमध्ये अशा प्रकारच्या हिंसक घटना घडतात त्यानंतर ती सगळी चळवळ थांबते किंवा लयाला जाते.
आजच्या परिस्थितीनंतर, या शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर उद्या या आंदोलनाचं चित्र काय असेल असं तुमच्यातला जाणकार किंवा अनुभवी पण सांगताय? नाही, मला हे बिलकुल आंदोलन थांबणार नाही, उलट वाढेल. आता आपण पाहिलं की महाराष्ट्रात देखील मोर्चे निघाले. आता थंडीमुळं कदाचित जास्त महाराष्ट्रातले शेतकरी तिथं गेले नाहीत, त्यांना ते न सोचणारी थंडी आहे. परंतु हे आंदोलन थांबणार नाही. आणि मुद्दाम मी एक वेगळा विषय आपल्यासमोर मांडला होता की नेमकं दिल्लीमध्ये आंदोलन सुरू झालं की तिथं हिंसाचार का होतो. अगदी नागरिकता कायद्याबद्दल आपण बोलू, शाहीनबागलाच हिंसाचार का झाला. आता हे 60 दिवस शेतकरी हरियाणा आणि पंजाबमध्ये त्या दिल्लीच्या बाहेर थांबले होते, तिथं काही झालं नाही. पृथ्वीराजजी, एक थेट प्रश्नाकडे येतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारला जर हे आंदोलन चिरडायचं आहे आणि शांततेच्या मार्गाने जर चिरडता येत नसेल तर अशा प्रकारे त्यांना स्वतःहून दिल्लीला बोलवण्याचा मार्ग तयार करायचा आणि त्या आल्यानंतर मात्र अशा प्रकारच्या घटना निर्माण करायच्या, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा हा केंद्राचा डाव आहे असा स्पष्ट आपला आरोप आहे का? नाही, मी बिलकुल केंद्राने बोलवलं नाही, त्यामुळे पण ती परिस्थिती तरी तशी निर्माण केली गेली ना. नाही, असं नाही. केंद्र दिल्लीला यायचा शेतकरी प्रयत्न करत होते, केंद्र सरकार विरोधात जात होतं, त्यांचे रस्ते अडवले जात होते. शेवटी दिल्लीला येण्याचा मार्ग कोर्टातून त्यांनी मिळवला. दिल्ली सरकारने किंवा अमित शहानी तो दिला नाही त्यांना. त्यामुळं त्यांनी इथं आणावं, नंतर काही हिंसाचार घडवा असा माझा आरोप नाहीये. पण ज्या वेळेला आंदोलन दिल्लीत होतं त्यावेळेला हिंसाचार होतो अगदी. आणि अलीकडच्या काळात बघितलं तर नागरिकता कायद्यामध्ये आपण पाहिलं. त्यामुळे ही सखोल चौकशी झाली पाहिजे. दिसतं एवढं सोपं नाहीये. पहिल्यापासून हे खलिस्तानी लोक आहेत, हे पाक धार्जिणे लोक आहेत, हे चीन धार्जिणे लोक आहेत, हे कम्युनिस्ट आहेत, अशा प्रकारचा आरोप सत्ताधाऱ्यांच्याकडून होत होता. आणि हा जो अन्नदाता शेतकरी आहे त्याच्यावर तुम्ही असा आरोप करताय, त्याला भीती वाटते उद्याच्या आपल्या पोटा पाण्याची, आपली सगळी कृषी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल म्हणून तो रस्त्यावर उतरलेला आहे. राजकीय कार्यकर्ता म्हणून उतरलेला नाहीये. नक्कीच तो सामान्य शेतकरी म्हणून उतरला आहे. पण आता मात्र या परिस्थितीवर केंद्रानं नेमकं काय करण्याची गरज आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, हिंसक झालेल्या या चळवळीनं आता स्वतःला आवर आणि संयम घालण्याची गरज निर्माण झाली आहे का? नाही, नक्कीच. बघा, संयमानेच हे आतापर्यंत आंदोलन झालं, संयम पाळला पाहिजे. तो दोषी असेल काय, एका शेतकऱ्याचा तिथं आंदोलनामध्ये मृत्यू झालेला आहे. आता त्याच्या पोस्टमॉर्टम नंतर त्याला गोळीबार झाला म्हणून तो मेला का टिअर गॅसमुळे मेला किंवा ऍक्सिडेंट झाला असं काही सांगितलं जात आहे. पण त्याची चौकशी, दुर्दैवी घटना, त्याचं अगदी बिलकुल समर्थन करता येणार नाही. परंतु त्याला चिथावणी कोणी दिली? शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढायची होती, त्यामध्ये काय गैर होतं? आज अनेक लोक, आणि ते काही अगदी राष्ट्रपती भवन पण येत नव्हते, त्यांना बऱ्याच दूरपर्यंत 10 किलोमीटर पर्यंत ते येणार होते. त्यांना येऊ द्यायला पाहिजे होतं, त्यांचा माल सुकर करायला पाहिजे होता. पण शेवटी काय, ही हटवादी भूमिका याला जबाबदार आहे. आपल्याकडं लोकसभेमध्ये 5वी बहुमत आहे, म्हणजे लोकांचा आपल्याला पाठिंबा, आपण काही जे करेल ते आपल्याला लोकांना मान्य असेल, हम करे सो कायदा, ही मानसिकता त्याला जबाबदार आहे. अर्थात या मानसिकतेचा विचार करताना मग आत्ता नेमका प्रश्न निर्माण होतोय की एकीकडे पुन्हा चर्चेला या अशी आपण जी विनंती करताय, मग त्याच मानसिकतेत बहुमताचा विचार होणार आणि मग चर्चेनंतर पुन्हा बहुमताचा विचार येणार, त्यावेळी पुन्हा सत्ताधारी येणार. मग त्यावेळी झालेला निर्णय हा आपण संसदेतला शेतकरी किंवा आज आक्षेप असणारा विरोधी पक्ष मान्य करणार आहे का? नाही, बघा, असं आहे की आपली राज्यघटनेमध्ये आपल्या शासनाचे, प्रशासनाचे 3 स्तंभ मानले जातात. ते कार्यपालिका, न्यायपालिका आणि संसद किंवा लोकसभा वगैरे. तर त्यामध्ये कायदेमंडळ असेल. तर आता यामध्ये पहिल्यांदा हा जो संघर्ष निर्माण झालेला आहे की केंद्र सरकारला घटनात्मक तरतुदीनुसार कायदे करायचा अधिकारच नाहीये, असं आमचं स्पष्ट मत आहे. कायदे पंडितांचं स्पष्ट मत आहे. मोदी सरकारला ते मान्य नाही. आता हा निर्णय कुठं होईल? हा निर्णय रस्त्यावर व्हायची गरज नाहीये. हा निर्णय अश्रुधूर सोडून होणार नाहीये. हा निर्णय सुप्रीम कोर्टाने घ्यायचा. सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती तर सुप्रीम कोर्टाला निवेदन देऊ शकतात, करू शकतात की तुम्ही ताबडतोब यावर निर्णय द्या. तशी तरतूद आहे. सुप्रीम कोर्टाकडे हा विषय प्रलंबित पडला तर तिकडे मात्र सुप्रीम कोर्टाचं लक्ष जात नाही. म्हणून माझी पहिली मागणी अशी आहे की हा प्रश्न सोडवायचा असेल तर पहिल्यांदा केंद्र सरकारला अधिकार कायदे करायचा, त्यामुळे कायदे आपोआप निरस्त होतात.
आणि शेतकऱ्यांची मागणी कायदे परत करायची काही गरज राहणार नाही. तर पहिल्यांदा त्यावर निर्णय झाला पाहिजे. केंद्र सरकार तो निर्णय का करत नाही? सुप्रीम कोर्ट करत असेल तर केंद्र सरकारला अधिकार आहे. राष्ट्रपती तसा संसदेला डायरेक्शन देऊ शकतात, तुम्ही अमुक अमुक कलमाखाली तुम्ही या मुद्द्यावर तुम्ही स्पष्टीकरण, आम्हाला कायदेशीर स्पष्टीकरण द्या. ते का घडत नाही? शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे की आता इतका गैरविश्वास निर्माण झालेला आहे, त्यामुळे आता कायद्यामध्ये थातूर मातूर बदल करून किंवा चर्चेचं गुऱ्हाळ करून काही होणार नाही. पहिल्यांदा कायदे परत करा, नंतर नियमाप्रमाणे ज्याप्रमाणे विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं ती सगळी प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया पार काढा. तुम्हाला जे काही कायदे करायचे ते मांडा, तुमच्याकडे बहुमत आहे. पण शेतकरी संघटनांशी चर्चा करा, संसदीय समितीकडे कायदे द्या. तिथं फार चांगली चर्चा होती. माझ्या 20 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीमध्ये अनेक संसदीय समित्यामध्ये मी काम केलेलं आहे आणि मूळ प्रारूप जे कायदे असतात त्यामध्ये खूप चांगले बदल होतात, कारण ती सर्वपक्षीय समिती असते. ते काल तुम्ही का नाही केलं? विश्वास लोकांचा तुम्ही गमावलेला आहे, तो तुम्हाला मिळवायचा असेल तर ही प्रक्रिया पुन्हा करूया आपण. एक 2-4 महिने लागले तर त्यातून काही अनर्थ घडणार नाही की एवढी घाई तुम्हाला का झालेली आहे? आणि म्हणून हा जो गैरविश्वास निर्माण झालेला आहे की मुठभर मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याकरता सगळं केलं गेलेलं आहे. चर्चा जर कायदे पास व्हायच्या आधी केली असती तर त्याचं खरंच स्वरूप बाहेर आलं असतं आणि लोकांनी त्याला मान्यता दिली नसती. म्हणून काळ्या अंधारामध्ये बहुमत नसताना तुम्ही विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करून हे कायदे पास केले. म्हणून गैरविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पुन्हा विश्वास निर्माण करायचा असेल तर आपण श्रीगणेशा केला पाहिजे. हे कायदे एकतर मागे घेतले पाहिजेत किंवा सुप्रीम कोर्ट त्यावर निर्णय देईल तो मान्य केला पाहिजे. पृथ्वीराजजी, याच्यात एक महत्त्वाची गोष्ट सरकारतर्फे उपस्थित करण्यात येऊ शकते की सरकारच्या म्हणण्यानुसार पुढचे साधारणपणे 2 वर्ष अशा पद्धतीच्या कायद्याची अंमलबजावणीला स्थगिती देऊ शकते. हा एक पर्याय होता. समजा जर स्थगितीचा निर्णय शेतकऱ्यांनी ऐकला असता, शेतकरी मागे परतले असते तर आजचा हिंसाचार दिसला नसता. हा एक भाग. आणि दुसरा याच्यातला भाग, या स्थगितीत असे नेमके कोणते धोके आहेत की जे शेतकऱ्यांना भीतीदायक वाटत आहेत आणि जे महत्त्वाचे मुद्दे राजकीय आहेत की जे स्थगिती आल्यानंतर संसदेत चर्चेच्या मार्गाने सोडवता आले असते, किंवा तुम्ही आता जो पर्याय दिलाय की संसदीय समिती देखील स्थापन करता आली असती, पण मग स्थगितीचा मार्ग देखील का नको होता? नाही, मग आता असं आपण जर सगळं मान्य करणार असाल किंवा सरकार सगळं मान्य करणार असेल तर मग त्याला आपण श्रीगणेशा करूया ना. हे कायदे रद्द करून ही सगळी व्यवस्था नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे संसदीय परंपरेपणे करूया. पण ते करताना हे कायद्याचे पूर्वग्रह दूषित सगळं वातावरण झालेलं आहे ते बाजूला करूया आणि मुळात आपण 2 वर्ष थांबायला तयार आहोत. 6 महिन्यात आपल्याला ही सगळी प्रक्रिया पूर्ण करता येईल. तुम्ही नवे कायदे मांडा, ते कायदे वेबसाईटवर टाका, लोकांना प्रकाशित करा मांडण्याआधी. लोकांना त्यावर मतं आपली व्यक्त करू द्या. ती मतं आल्यानंतर तपासा, त्यामध्ये बदल करा, पुन्हा स्थायी समितीकडे जाऊ द्या. हे पूर्वी झालेलं आहे, होत असे. काँग्रेसच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल. हो. तर आपण असं कधी वटहुकूम काढून सरकार चालवलं इतकं बहुमत असताना. नक्कीच. या संदर्भात मला एका गोष्टीचा आणखीन संदर्भ विचारावा असं वाटतो की त्या काळात संसदीय मंडळ होतं. जनलोकपालच्या वेळेला जी एक मोठी चळवळ उभी झाली होती. खरं तर तो मार्ग हिंसक नव्हता, पण अवघ्या देशाची ती मागणी होती. एक वातावरण तत्कालीन सरकारच्या विरोधात हे संतप्त झालं होतं, आक्रमक झालं होतं. मात्र त्या मुद्द्यावरही संसदेत त्यावेळेला चर्चा झाली होती. मग अशा वेळी ज्यावेळी समुदाय हा क्षुब्ध झालेला असतो त्यावेळी संसदीय समिती कसा कॉल घेते आणि संसदीय समितीला जरी भावना विरोधात गेलेल्या असल्या आणि आपल्याकडे बहुमत असलं तरी चर्चेचा मार्ग कसा निघतो, याच्यावर तुमची अनुभवाची टिप्पणी काय सांगते? कसं आहे की संसदीय समिती व्यवस्था ही आपल्या देशातच नाही, तर अमेरिकेमधल्या सेनेट आणि हाऊस कमिटी आपण पाहिला असेल, तिथं तर फार मोठे अधिकार आहेत संसदीय समितींना. इंग्लंडमधल्या आपण पार्लमेंटरी कमिटीज असतील. तर संसदीय व्यवस्थेचा, संसदीय लोकशाहीचा एक मूलभूत अविभाज्य भाग आहे संसदीय कमिटी. कारण आता 550 लोकांच्या लोकसभेमध्ये काही सखोल चर्चा होणं शक्य नाही. म्हणून त्याच प्रमाणामध्ये की ज्या प्रमाणामध्ये एखाद्या पक्षाचे खासदार असतात त्याच प्रमाणामध्ये एक 40-45 लोकांची किंवा 30-35 लोकांची संसदीय समिती असली आणि त्याला भरपूर वेळ असला तर ती समिती फार चांगलं काम करते. माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी अनेक विधेयकांच्यावर संयुक्त समितीमध्ये आम्ही बसलेलो आहे, काम केलेलं आहे आणि तो मार्ग न स्वीकारता या कायद्याला त्यातले जे धोके शेतकऱ्यांना वाटतात ते धोके कमी करता आले पाहिजेत. काय धोके वाटतात की ही सगळी कृषी अर्थव्यवस्था आपण मुठभर उद्योगपतींच्या हातात देतोय, ही भीती होती. ते खरं होतं का?
संसदीय समितीनं ज्यातले बहुतेक सगळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, कुठल्याही पक्षाकडून निवडून आले असले तरी शेवटी त्यांना मतं मागायला शेतकऱ्यांच्याकडे जावं लागतं. त्यांनी अशा प्रकारचे एकतर्फे कायदे होऊ दिले नसते. मग सरकारनं ते काय केलं नाही. संसदीय परंपरा होती, कायदा होते, मग तुम्ही का ते टाळलं? अगदी एका दिवसामध्ये कायदा करायची काय घाई होती, आणि त्यामुळे हा गैरविश्वास निर्माण झालेला आहे. तर मला वाटतं कायद्याला स्थगिती देणं हे फेस सेव्हिंगचा फॉर्म्युला आहे. मोदी सरकारला मागं वळायला लागू नये, 2 पावलं मागे घ्यायला लागू नये, त्यांचं फेस सेव्हिंग झालं पाहिजे. ह्याकरता हा मार्ग कुणीतरी काढलेला आहे. अगदी अव्यवहार्य मार्ग आहे. तुमच्याकडे 2 वर्ष थांबायचा वेळ असेल तर आपण पुन्हा सुस्थिकरणाच्या करून ही सगळी प्रक्रिया पूर्ण करूया. 6 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण नक्कीच होईल. अगदी महत्वाचा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय. या क्षणाला आंदोलन या क्षणापर्यंत तरी हिंसक झालेलं दिसतंय. खरं तर काँग्रेसचं आणि हिंसक कुठल्याही गोष्टीचं काँग्रेस समर्थन करत नाही, पण या सगळ्या आंदोलनाच्या निमित्तानं काँग्रेस आपल्या पातळीवर लढत होतं. आता या शेतकरी आंदोलनाच्या बाबत काँग्रेसची भूमिका काय राहणार आहे जर हे आंदोलन अशाच पद्धतीनं हिंसक राहिलं तर? आमची भूमिका स्पष्ट आहे. पहिल्यांदा हिंसाचाराला लोकशाहीमध्ये कुठेही वाव नाही, तारा नाही. काही घडलं असलं, कोणी केलं असलं तरी ते समर्थनीय नाही. पण त्याची चौकशी झाली पाहिजे की का घडलं असं. दुसरं असं आमचं म्हणणं आहे की कायदे तुम्ही परत घेतले पाहिजेत आणि तुमचा पंतप्रधानांचा अधिकार आहे, तुम्ही पुन्हा ही सगळी प्रक्रिया सुरू करा. पण ही नियमाप्रमाणे करा, कायद्याप्रमाणे करा, परंपरेप्रमाणे करा. नवीन विधेयक मांडा, ते वेबसाईटवर टाका, लोकांना त्यावर विस्तृतपणे चर्चा करू द्या. ती चर्चा झाल्यानंतर ते जे तुम्हाला बदल वाटतील अपेक्षित आहेत ते बदल करा, नंतर संसदेत आणा. अगदी ते बिल लगेच संसदीय स्थायी समितीकडे ठेवा. आणि ही जर प्रक्रिया आपण पाळली तर आतापर्यंत अनेक कायदे आपण या प्रक्रियेतून केले आहेत, ते चांगले कायदे झाले आहेत, कुठेही हिंसाचार झाला नाही. पण हे गैरविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, हे फक्त अहंकारामुळे झालेलं आहे. नक्कीच ते वातावरण आपल्याला संपवावं लागेल. नक्कीच गैरविश्वास आणि अहंकार किंवा गैरसमजुतीतनं झालेलं हे वातावरण आज संपवण्याची वेळ आहे. कारण हिंसाचार कोणालाच मान्य नाही आणि हे हिंसक नेमकं का झालंय याचंही आता प्रत्येकानं अंतर्मुख होऊन पाहण्याची गरज निर्माण. म्हणणार नाही, गैरसमजूत बिलकुल म्हणणार नाही. नक्कीच हा गैरविश्वास निर्माण गैरविश्वासातनं हे जे झालेलं वातावरण आहे ते निवळण्याची गरज आहे, कारण हा देश लोकशाही प्रधान आहे. धन्यवाद पृथ्वीराजजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत पृथ्वीराजजी चव्हाण होते. आपल्या संपूर्ण संसदीय अनुभवाचा आणि या सगळ्या संवादाचा मध्यम मार्ग आणि याच्यातनं दिसणारा पुढचा जो भविष्यवाद आहे या सगळ्याचं त्यांनी विवेचन केलं. अर्थात याच बातम्यांवर राहतोय आज सकाळपासून. लोकशाही न्यूजनं सातत्यानं जे घडतंय, जे या क्षणाला अपडेट येत आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.